मिनी युनिक रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। माझ्या चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आज आपण दुपारच्या आणि झणझणीत अशी भेळ बनवूया। व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुमची भेळ ही एकदम स्वादिष्ट आणि झणझणीत बनेल। भेळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: थोडंसं मीठ घ्यायचं आहे, थोडी चटणी घ्यायची आहे, टमाटा केचप घ्यायचं आहे। टमाटा केचप हे तर आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय आपली जी भेळ आहे ते एकदम अशी चटपटी लागणार नाही। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, एक एवढा टमाटा घेतला आहे, एक एवढा कांदा घेतला आहे। तुम्हाला जर कांदा किंवा टमाटर असेल तर तुम्ही याच्याहून पण जास्त घेऊ शकता। आता आपण कांद्याला, टमाट्याला आणि कोथिंबीरला चांगलं बारीक चिरून घेऊ। भेळ बनवण्यासाठी मेन म्हणजे आपल्याला मुरमुरे हे लागणार आहे। मी साधारणतः इथे एवढे मुरमुरे घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने जास्त कमी घेऊ शकता। आता मी इथे कांदा आणि कोथिंबीर बघा किती बारीक असं चिरून घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने चिरू शकता। साधारणतः आपण एवढे मुरमुरे घेणार आहे भेळ करण्यासाठी, तुम्ही जास्त पण घेऊ शकता तुमच्या हिशोबाने। झणझणीत भेळ लागणार आहे, त्यामुळे मी इथे चटणीचा वापर थोडा जास्त करणार आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता। आता याच्यात कांदे टाकणार आहे, टमाटे टाकू, कोथिंबीर टाकू। आता याला चांगलं असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चटपटासाठी आपल्याला टमाटा सॉस चांगला टाकून घ्यायचा आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जास्त सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला जास्त चटपटा हवी असेल तर। आता जे भेळमध्ये आपण सर्व ॲड केलेलं आहे, आता ते आपल्याला चांगलं चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे सर्व टाकलेलं आहे ते चांगलं एकजीव होईल आणि छान असं आपल्या भेळला चविष्टपणा येईल। माझ्या पद्धतीने जर तुम्ही भेळ केली ना तर खूप छान अशी ही भेळ बनवून तयार होईल। असेच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघू शकता तुम्ही भेळ किती छान अशी आपली दिसत आहे। लहान मुलांसाठी खूप छान असते ही भेळ। दुपारी आपलं पण मन होतं की काहीतरी चटपटा खावं असं म्हणून दुपारच्या वेळी ही भेळ करून खावी, खूप छान अशी लागेल। खूप झणझणीत आणि एकदम चटपटा अशी आपली भेळ बनवून रेडी झालेली आहे। आता आपण याला एका डिशमध्ये सर्व करूया। आपली झणझणीत आणि चटपटा भेळ ही अशी रेडी झालेली आहे। बघा तुम्ही किती छान अशी आपली भेळ बनवून झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे अशी आपली भेळ दिसत आहे आणि स्वादाला सुद्धा एकदम चविष्ट अशी झालेली आहे। तुम्ही पण अशीच माझी रेसिपी बघून, पूर्ण व्हिडिओ बघून अशीच छान अशी चटपटा भेळ बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमची भेळ ही कशी झालेली होती ते। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा। तर भेळ ही आपली खाण्यासाठी पूर्णपणे रेडी झालेली आहे। तसंच माझी रेसिपी बघण्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद करते। आता भेटूया दुसऱ्या रेसिपीसोबत लवकरच।